नमस्कार सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर त्यालाच मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका असं देखील म्हणतात. याच्या 272 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती न चुकता सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी आणि अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. फॉर्म भरायला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर त्याला मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हटले जाते. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव हे पुस्तक उपलब्ध आहेत. या पुस्तकामध्ये तब्बल 44 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. किती? 44 प्रश्नपत्रिका. आणि विशेष म्हणजे 2025 मध्ये TCSने घेतलेल्या अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या एकूण ज्या 14 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे 2013 पासून ते आतापर्यंत 2026 पर्यंतच्या सर्व पर्यवेक्षकच्या प्रश्नपत्रिका कव्हर करून घेतलेल्या आहे. आणि याच्यामध्ये जे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न विचारतात ICDS चे जे पोषण आहार जेवढे पण तांत्रिक घटक आहेत त्याच्यावरती संभाव्य 200 प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रश्न मिळून 4450 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता हे पुस्तक जे आहे ना सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकतात. आता हे जर तुम्हाला घरबसल्या ऑर्डर करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घरबसल्या तुम्ही ऑर्डर करू शकतात. अशा प्रकारचे हे पुस्तक आहे आणि ही द्वितीय आवृत्ती आहे. एकदम चांगल्या प्रकारचे पुस्तक आहे. ठीक आहे, तुम्ही नक्की खरेदी करू शकता. याच्यामध्ये अट काय आहे तर महिला ही पदवीधर असायला पाहिजे आणि अंगणवाडी सेविका म्हणून तिने 10 वर्ष काम केलेलं असावं अशा महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट आहे. फॉर्म भरण्यासाठी लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरती. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे. या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथं हा क्लोज ऑप्शन होईल. या क्लोज बटनावरती इथे क्लिक करा आणि मी सहमत आहे या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर इथं तुम्ही उमेदवाराचे 1 मिनिट स्वतःचे पहिले नाव पूर्ण नाव टाकू नका. फक्त उमेदवाराचे पहिले नाव टाका. त्याच्यानंतर मधले नाव वडिलांचे नाव येथे टाका. त्याच्यानंतर उमेदवाराचे आडनाव येथे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर लग्नानंतर महिलांचे नाव बदल केलेला असतो. जर बदल केला असेल तर इथे येस करायचं आहे. येस करायचं आहे आणि काय बदल केला आहे ते या ठिकाणी इथे माहिती टाकायची आहे. इथं बदल केलेला नाही त्याच्यामुळे इथे नो मी इथे करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जन्मतारीख टाका. जन्मतारीख सिलेक्ट करताना इथं क्लिक करा. त्याच्यानंतर इथं क्लिक केल्याच्या नंतर जेही तुमचं जन्मवर्ष आहे इथं सिलेक्ट करा. समजा माझं जन्मवर्ष इथं आहे ठीक आहे 1997 आहे तर 97 मी सिलेक्ट करणार. ठीक आहे, समजा 93 आहे तर त्याच्यानंतर महिना सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर दिवस सिलेक्ट करायचा. बरोबर तुमची जन्मतारीख इथे येऊन जाईल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष सतत सेवा या ठिकाणी पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे का तर ते तुम्हाला इथे कंपल्सरी यस करावं लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेंडर इथं मेल फिमेल जे आहे तुम्ही आता इथं कंपल्सरी फिमेल येणार आहे. महिलांसाठी जागा आहे. फिमेल इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर वडिलांचे नाव टाका. पूर्ण नाव टाकू नका. फक्त पहिले नाव टाका. आईचे नाव टाका. पूर्ण नाव टाकू नका. फक्त पहिले नाव टाका. तुमचा मोबाईल नंबर टाका. तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा इथं कन्फर्म करून घ्या. दुसरा पर्यायी नंबर म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर द्यायचा असेल तर देऊ शकतात. नाही दिला तरी चालेल. त्याच्यानंतर ईमेल आयडी तुमचा रेग्युलर चालू असणारा बरोबर टाकून घ्या आणि पुन्हा तोच ईमेल आयडी इथं कन्फर्म करून बरोबर टाकून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 10वीचा सीट क्रमांक बरोबर येथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर 10वी कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणती वर्ष पास झाले महिना सिलेक्ट करा आणि वर्ष सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम सेंटरसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला हे या ठिकाणी 6च ऑप्शन आहे. मुंबई शहर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर एवढे या ठिकाणी 6च ऑप्शन आहे परीक्षा सेंटर देण्यासाठी. तर सर्व माहिती येते बरोबर आहे याची खात्री तुम्ही करून घ्या. खाली आल्याच्या नंतर इकडे खाली या. खाली आल्याच्या नंतर पूर्ण खाली या. इथं आय सहमत या मी सहमत आहे या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे ना जो जशाचा तसा इथे खाली बरोबर टाका आणि रिव्हेरीफाय बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, आता इथे रिव्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे या ठिकाणी नाव, मधले नाव, आडनाव, जन्मतारीख सर्व बरोबर आहे का याची खात्री करा. समजा नाव बरोबर आहे
जेंडर जेंडर फिमेल बरोबर आहे तर इथे क्लिक करा. नाव बरोबर आहे तर क्लिक करा. अशी सर्व माहिती बरोबर असेल तर चेक करा आणि याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर वरती जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे सर्व टिक करून घ्या. त्याच्यानंतर इकडं खाली या ठिकाणी खाली स्क्रोल करा. खाली अशा प्रकारे स्क्रोल करा. त्याच्यानंतर इथं ऑप्शन आहे जनरेट ओटीपी बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. जनरेट ओटीपी बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जो कॅप्चा येईल तुम्हाला जशाचा तसा इथे बरोबर टाकून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी टाकत आहे बघू शकता अशा प्रकारे टाकला आणि इथं सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. तर आता तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल वरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तो इथे मी टाकून दाखवणार आहे. माझा मोबाईल नंबर मी इथे टाकलेला आहे. आता मी इथे माझा मोबाईल क्रमांक जो ओटीपी आला होता त्याच्यावरती तो टाकून घेतलेला आहे. इथं व्हॅलिडेट ओटीपी बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे. ओके बटनावरती आता तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर जे व्हेरीफाय केलं होतं त्याच्या खाली इकडे सबमिट नावाचा जो पर्याय आहे या बटनावरती तुम्ही क्लिक करा आणि इथं जो ओके आहे बटनावर क्लिक करा. आता तुमच्या नेटवर्क प्रमाणे पुढील प्रोसेस स्क्रोलिंग झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता इथं क्लोज बटनावरती येथे क्लिक करा. पासवर्ड अपग्रेड करायचा असेल तर करू शकता. सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करा, नाहीतर करू नका. त्याच्यानंतर इकडे खाली स्क्रोल करा. आता इथं काय करायचं आहे, गो टू ॲप्लिकेशन या बटनावरती तुम्ही क्लिक करा. नंतर ठीक आहे, स्क्रोलिंग होत आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता याच्यामध्ये. आता इथं क्लोज बटनावर क्लिक करा. नंतर इकडे खाली आल्याच्या नंतर पोस्ट सिलेक्शन, पोस्ट पदाची निवड करा. हे एकच पद इथं सुपरवायझर हे पद दाखवणार आहे. नंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं लग्न झालं आहे की नाही, विवाहित मॅरिड. आता इथं जास्त करून महिला मॅरिड असणार आहेत कारण वयाची अट 50 वर्षापर्यंत त्यांनी केलेली आहे. इथं मॅरिड बटनावरती इथे क्लिक करा. त्याच्यानंतर 28 मार्च 2005च्या अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का? तर हा ऑप्शन कंपल्सरी महिलांसाठी येस करायचा आहे आणि महिलांना 2005 नंतर 2 पेक्षा जास्त मुलं नसावी. त्याच्या अगोदर असतील तर ठीक आहे. त्याच्यानंतर 2005 नंतर 2 पेक्षा जास्त मुलं नसावी. हा या ठिकाणी जो अधिनियम आहे त्याला पात्र येस या बटनावरती तुम्ही येस बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इकडे खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथून पुढे महत्त्वाची माहिती सुरू झालेली आहे. इथं तुम्हाला इंडियन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का ते इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी तुमच्याकडे काय असेल. समजा डोमिसाईल जास्त करून असेल तर ते तुम्हाला त्याची माहिती इथे टाकायची आहे. डोमिसाईल कोणी इश्यू केले, तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर ते दिलं असतं डोमिसाईल वरती ते इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या ठिकाणी कधी इश्यू केली तारीख महिना वगैरे इथे टाका. वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तारीख सिलेक्ट करा. नंतर इथं त्याचा अनुक्रमांक तुम्ही जे या ठिकाणी ज्याची माहिती दोन्हीकडे टाकली त्याचा अनुक्रमांक इथे तुम्ही टाकून घ्या. नंतर खाली स्क्रोल करा. त्याच्यानंतर समजा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. माझी समजा एसटी कॅटेगरी आहे तर एसटी कॅटेगरी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेले आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे. म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे असेल ते टाकायचं आहे. ते कधी इश्यू झालं त्याची तारीख टाका. त्याच्यानंतर त्याच्यावरील अनुक्रमांक बरोबर टाका. जर जात पडताळणी झाली असेल तर त्याची तारीख, दिन आणि महिना टाकू शकता तुम्ही. महिना, तारीख आणि वर्ष टाकू शकता. या ठिकाणी अप्लाइंग कॅटेगरी. आता इथं गोष्ट लक्षात घ्या. आता त्यांनी कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाही. तुम्ही कोणत्या कॅटेगरी वरती इथं विचारलेलं आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि इथं विचारलेलं आहे तुमची कोणत्या कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज करत आहात ते तुमच्या मनावरती आहे. ओपन मध्ये देखील फॉर्म भरू शकतात. परंतु कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्याच नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, हा ऑप्शन आधी कंपल्सरी नव्हता परंतु इथं आता ऑप्शन या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे. तुम्ही एखादं या ठिकाणी दृश्यमान ओळखीचे चिन्ह म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे तुमचे हातपायावरील एखादी खूण जन्मापासूनची जी तुम्ही इथे टाकू शकता. तुमच्या हातपायावरती काही तीळ तीळ वगैरे असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. आधी हा नाही टाकला तरी देखील चालत होतं परंतु इथे कंपल्सरी स्टार त्यांनी दिलेला आहे. नंतर इकडे खाली या. हा हा पर्याय खूपच महत्वाचा आहे. इथं काय म्हटलेलं आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, ड्रायव्हिंग लायसन आहे का, मतदान कार्ड आहे का, पासपोर्ट आहे का किंवा बँक खाते आहे का, असं इथे म्हटलेलं आहे. याच्यापैकी कोणताही एकच पर्याय तुम्हाला यस करायचा आहे. कोणताही समजा या ठिकाणी बघू शकता पॅन कार्डला मी यस केलं तर इथं काय येईल, पॅन कार्डवरची नाव टाका आणि त्याचा नंबर टाका. ड्रायव्हिंग लायसन येस केलं तर त्याची सर्व माहिती इथे टाकावी लागेल.
परंतु इथं ओळखीच्या पुराव्यासाठी फक्त एकच पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. बाकी सर्व ऑप्शन नो करायचे आहे. म्हणजे तुमच्याकडे जो असेल याच्यापैकी तो एकच द्या, बाकी सर्व ऑप्शन नो करा. आता पॅन कार्डचा मी येस म्हटलेला आहे, तर पॅन कार्डचा नंबर इथे टाकणार आणि पॅन कार्डवरील नाव इथे बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली स्क्रॉल ह्या ठिकाणी माझ्या सोयीचेने पुरावा देत आहे. या बटन हा चेकबॉक्स क्लिक करा आणि इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता दुसरा ऑप्शन ओपन झालेला आहे. तुम्ही अपंग वगैरे आहात का हा ऑप्शन इथं निवडायचा आहे. असेल तर येस करा, अन्यथा नो करा. येस केल्याच्या नंतर माहिती टाकायला येईल, ती तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती टाकायची आहे. तुमच्यावरती एफ-आय-आर म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे काही आहे का ही माहिती असेल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. पुन्हा इथं ओके बटनावरती क्लिक करा. आता इथं तुम्हाला तुमचा बरोबर ऍड्रेस पत्ता जो आहे तो बरोबर टाकून घ्यायचा आहे. पूर्ण ऍड्रेस मोठा असेल तर दुसऱ्या ओळीमध्ये तुम्ही टाकू शकता. देश इथं इंडिया ते अगोदर सिलेक्ट असणार आहे. इथं तुम्हाला आपले महाराष्ट्र राज्य इथं कंपल्सरी सिलेक्ट करा. जिल्हा इथं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरत आहात ते तुम्ही येथे सिलेक्ट करा. मी माझा जो आहे तो येथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर गाव किंवा शहर तुम्ही या ठिकाणी तालुक्याचं किंवा गावाचं नाव टाकलं इथं तरी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर तुमचा बरोबर पिन कोड टाकून घ्या. तुमचे जर 2 ऍड्रेस असतील तर दुसरा पत्ता इथे म्हणजे इथे कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्ही येथे टाकू शकता. जर एकच ऍड्रेस असेल तर येथे येस बटनावरती क्लिक करा. दोन्हीकडे सारखाच ऍड्रेस होऊन जाईल. तो टाकल्याच्या नंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता इथं पुन्हा ओकेच्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आहे का? इथं कंपल्सरी तुम्ही येस करून टाकायचं आहे. मराठी आणि हिंदी भाषा जास्त करून फक्त मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. इथं 10वीचं या ठिकाणी हे आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथं तुम्ही सिलेक्ट करा. नंतर शाळा तुम्ही या ठिकाणी तुमच्या बोर्डाचे नाव देखील टाकू शकता. म्हणजे तुमच्या शाळेचे नाव इथं जास्त करून 10वीच्या शाळेचे नाव इथं बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमची टक्केवारीमध्ये आहेत की सीजीपीए मध्ये जे आहे ना 10वीचं ते टाका. टक्केवारी समजा आता इथं प्राप्त गुण मला मिळालेले आहेत 350 गुण परत सर्व विषय मिळून तर ते किती पैकी 550 पैकी आणि इकडे साईडला क्लिक केल्याच्या नंतर बरोबर इथं तुमची टक्केवारी इथे येऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इथं 12वीची माहिती टाकायची आहे. त्याचप्रमाणे 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे सिलेक्ट करा. नंतर इथं 12वीच्या शाळेचे नाव जी टक्केवारी आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करा. नंतर इथं समजा 12वीला सर्व विषय मिळून मला या ठिकाणी 330 गुण मिळालेले आहेत. किती पैकी इथं 600 पैकी 600 इथं मी टाकणार. इथं साईडला क्लिक करणार. आपोआप इथे माहिती येऊन जाईल. आणि 12वी उत्तीर्ण होण्याचे वर्ष इथं तुम्हाला समजा वरती मी 2005 टाकला आहे त्याच्यामुळे इथे मी टाकणार 2007 जे असेल ते तुम्ही इथे बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं डिप्लोमा वगैरे तुमचा झाला असेल तर टाकू शकता काही. हा ऑप्शन इथून तुम्ही मायनस केला तरी देखील चालेल. पदवीची माहिती गरजेची आहे कारण त्याच्यावरती तुमचा फॉर्म आहे. आता एनी डिग्री इथे खाली सिलेक्ट करा. नंतर उत्तीर्ण म्हणजे तुमच्या या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे वगैरे नाव इथं तुम्ही टाकायचे आहे. पदवी उत्तीर्ण झालं ते. त्याच्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं इथं वर्ष सिलेक्ट करा, महिना ते रिझल्ट वरती बरोबर तारीख दिलेली असती. ती तारीख वगैरे इथे तुम्ही बरोबर इथे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं पर्सेंटेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सीजीपीए असेल तर सीजीपीए करा, पर्सेंटेज असेल ते करा. आता इथं ग्रॅज्युएशनचे सर्व मिळून 1200 पैकी सॉरी मला समजा 650 गुण मिळालेले आहेत. किती पैकी सर्व मिळून इथं अ, 1 मिनिट 1200 पैकी. ठीक आहे. हे टाकणार, साईडला क्लिक करणार. बरोबर इथं तुमची टक्केवारी इथे येऊन जाणार आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती टाकू शकता. एम-एस-सी-आय-टी झाली असेल तर ती देखील माहिती इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ठीक आहे. नेम ऑफ डिस्ट्रिक्ट इथं काय आहे? 1 मिनिट काय आहे माहिती मला पुन्हा एकदा बघू द्यात. 1 मिनिट. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी म्हटलेलं आहे अनुभवी उमेदवारांसाठी 10 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या. अंगणवाडी सेविकांना ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी सुपरवायझर कडून किंवा त्यांच्या प्रत्येक प्रकल्प वेगवेगळा असतो त्याच्याकडून तुम्ही ते मागणी करू शकता. ते तुम्हाला भेटून जाईल. इथं तुम्हाला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही जॉबला आहात ते तुम्ही येथे सिलेक्ट करा. समजा इथं रत्नागिरी आहे. रत्नागिरी सिलेक्ट केलं. रत्नागिरीच्या अंडर येणारे या ठिकाणी जे तुमच्या या ठिकाणी काय येतं ते प्रकल्प ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. मुंबई जे असेल तेच तुम्ही इथे सिलेक्ट करा. अंगणवाडीचे नाव इथे तुम्हाला जे असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. नंतर अंगणवाडी अंगणवाडी संहिता कोड जो आहे ना तो तुम्हाला इथे बरोबर इथे टाकून घ्या. जो असेल ते आता याच्याबद्दल एवढी माहिती नाही परंतु जो असेल तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर सीडीपीओ कार्यालय कोणते आहे अंगणवाडीचे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे. नंतर इथं अनुभव प्रमाणपत्र क्रमांक किती आहे ना तो बरोबर तुम्हाला इथे कंपल्सरीच टाकावा लागणार आहे. नंतर अंगणवाडी या ठिकाणी
सेविका म्हणून सामील होण्याची तारीख. समजा इथे एखादी महिला आहे, ती लागलेली आहे जॉबला. समजा लागलेली आता इथून मागे आपण 10-12 वर्ष मागे जाऊ. ती लागलेली आहे समजा इथं 2009 ला. तर ते इथे तुम्ही सिलेक्ट करा कोणत्या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये लागली, कोणत्या तारखेला जॉईनिंग भेटली, ती इथे तुम्ही सिलेक्ट करा. आता तिला म्हणजे बरोबर टाकलं 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. इथं किती दिवस झालेले आहेत ते देखील येईल आणि सर्व माहिती इथे बरोबर आहे असल्याची खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील पेज इथे ओपन होईल. आता इथे पुढील पेज ओपन झालेलं आहे. इथं काय करायचं आहे तुम्हाला स्वतःच्या नजीकच्या काळातील तुमचा पासपोर्ट साईज इथं याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लाईव्ह कॅप्चर पहिल्यांदा इथं लाईव्ह कॅप्चरचा ऑप्शन आहे. तुम्हाला इथं क्लिक हिअर टू कॅप्चर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. तिथं तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला अपलोड फोटोग्राफ तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज ही 80 केबी ते 200 केबी या दरम्यान असायला पाहिजे. अपलोड इथं चॉईस फाईलवरती जाऊन तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं सही देखील तुम्ही अपलोड करू शकता 80 केबी. इथं सही तुम्हाला 80 केबी ते 200 केबी या दरम्यान अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथून पुढे 10वीचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याची साईज 100 एमबीच्या 100 केबीच्या पुढे असायला पाहिजे 2 एमबी पर्यंत. त्याच्यानंतर 12वीची अपलोड करा. त्याच्यानंतर पदवीची अपलोड करा. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला वगैरे तुम्ही इथं जोही दिला होता तो अपलोड करू शकता. त्याच्यानंतर अंगणवाडी कामामध्ये अनुभव सर्टिफिकेट जे आहे ना ते तुम्हाला 10 वर्षाचे कंपल्सरी इथं अपलोड करावं लागणार आहे. सुपरवायझर कडून ही माहिती घ्या कारण 10 कंप्लीट थोडे म्हणजे आज जवळजवळ माझ्या अंदाजे 10 तारीख आहे आणि फक्त 10 दिवस बाकी आहे फॉर्म भरण्याची 21 शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर MSc असेल तर अपलोड करू शकता. कंपल्सरी नाही. नंतर खाली स्क्रोल करा. इथं लहान कुटुंब प्रमाणपत्र इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं क्लिक हिअर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता ते अशा प्रकारचं आहे. ते तुम्ही इथे भरायचं आहे. बघू शकता. हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ती डिटेल्समध्ये माहिती तुम्ही भरायची आहे. तुमचं नाव टाकायचं आहे. राहणार, मी या ठिकाणी किती मुले, अपत्य वगैरे संख्या आहे ती टाकायची आहे. ठीक आहे. आता इथं पुन्हा त्याच्यावरती मी साईटवरती येतो. त्याच्यानंतर इथं तुम्ही पॅन कार्ड येस केलं होतं तिकडं. आता तिकडे जर फक्त जर पॅन कार्ड सर्व माहिती तिथे येस केली असती, तर सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोडला आले असते. परंतु इथं फक्त डॉक्युमेंट्स म्हणजे फक्त पॅन कार्डच अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर विवाह झाला असेल, नावात बदल केला असेल, मॅरेज सर्टिफिकेट जे गॅझेट आहे ना, ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. तिकडे विवाहासाठी येस केलं असेल तर. त्याच्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे काही असतील, ते देखील तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्याच्यानंतर आता इथं माहिती फक्त मी इथे काय केलेलं आहे अंदाजित नाव वगैरे टाकलेलं आहे. ओपन मधून मी इथं सिलेक्ट केलं होतं. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे आता जे चलन आहे ते इथे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इथं खाली काय करा सर्व ऑप्शन हे क्लिक करा. जे सर्व ऑप्शन दिसत आहे ना, हे सर्व अशा प्रकारे मी इथे क्लिक करून घेत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सर्व इथे क्लिक करून घ्या. ठीक. खाली स्क्रोल करत आहे. नंतर इथं दिलेलं आहे 1 मिनिट. हां. ठीक आहे. आता जो कॅप्चा दिसत आहे, जो आहे बघू शकता इथं 6415 जो तुमचा जो हे असेल ना, तो तुम्ही इथे टाकून घ्या. ठीक आहे. टाकल्याच्या नंतर इथं प्रिव्ह्यू नावाचा या बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता इथे प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व तुमचा फॉर्म इथे ओपन झालेला बघायला भेटणार आहे. सर्व माहिती इथे दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही सर्व माहिती चेक करून घ्या. काही चूक असेल तर इथं बॅक खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता 1 मिनिट इथं ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि बॅक जाऊन तुम्ही सर्व माहिती एडिट करू शकता आणि जर सर्व माहिती बरोबर असेल तर इथं सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं व्ह्यू कॅप्चर आता जे फोटो अपलोड केलेले आहेत ना तुम्ही सर्व त्यांना व्ह्यूचा ऑप्शन आहे इथं वरती. समजा या ठिकाणी मी इथं अपलोड केलेला आहे कॅप्चर फोटो तर सर्व व्ह्यू कॅप्चर याच्यावरती सगळं व्ह्यू वरती सगळं ऑप्शन वरती व्ह्यू वरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. आता इथे आता इथे मी सबमिट बटनावरती क्लिक केले. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला पेमेंट करण्यासाठी स्कॅनर सोप्या पद्धतीने जाईल. तर इथं या UPIच्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर इथं स्कॅनर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं पे नाऊ या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुमच्या समोर एक स्कॅनर ओपन होईल. त्या स्कॅनरवरती पेमेंट करा. त्याच्यानंतर पेमेंट स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटेल. पेमेंट स्लिप डाउनलोड करा आणि फॉर्म प्रिंट देखील डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता.